निरागस बाळ म्हणजे शोभा, जणीव इंग्रज फ्रेंचांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शोभा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोभा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा. राजनीती, युद्धनीती, कूटनीती यासारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शोभा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शोभा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शोभा. रयतेसाठी जीवाचा राग म्हणजे शोभा. कब्बलकारी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शोभा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शोभा. अख्ख्या जगावर आदर्श राज्याची छाप म्हणजे शोभा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शोभा. या महाराष्ट्रातलं माणुसकीचं मोठ्याचं माप म्हणजे शोभा, माप म्हणजे शोभा. आदरणीय सर्व गुरुजनांना विनंती की आपण प्रतिमा पूजन केल्यानंतर व्यवस्थित फोटो काढण्यासाठी स्टेजवर थांबायचंय. फॅन बंद करा लागेल. प्रतिमा पूजन नंतर सर्वांनी दीपक प्रज्वलन करायचंय. स्टेज समोरचे फॅन बंद होतात का पहा. माझा मोबाईल कोणाकडे सर्व विद्यार्थ्यांची यादी आहे त्यामध्ये. खूप छान असा स्नेह मिळावा. सर्व शिक्षकांची उपस्थिती आणि सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून आपल्या स्नेह मेळाव्याला गेट टुगेदरला अतिशय छान स्वरूप आलेला आहे. बोळेल बरं का अलीकडे या मॅडम पोळते बघा हाताला. सर्वांची उपस्थिती हीच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट. प्रतिमा पूजनच्या नंतर एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे. एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे. एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. या संस्कृतीप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थान भूषवणारे आदरणीय परमवंदनीय अध्यक्ष माननीय सोनटके सर यांचं स्वागत करण्यासाठी मी राम गोडगे, श्रीधर जाधव, एकनाथ माने, महादेव बिरादार, सिद्धेश्वर मठपती या चौघांना विनंती करते. महादेव बिरादार आलेला नाही. सिद्धेश्वर मठपती उर्फ स्वामी, राम गोडगे, श्रीधर जाधव, एकनाथ माने आणि सिद्धेश्वर स्वामी स्टेज कडे रेडी होण्याचे. थोड्याच्या समोर एक रुपया असेल तरी चालेल. तो नरेल थोडं पत्त्याच्या समोर थोडासा आहे का वेळ. खूप छान क्षण, मला प्रसन्न वाटणार असा अतिशय अविस्मरणीय क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार. 25 वर्षानंतरचा आनंद आपण द्विगुणित करत आहोत.
नाही अगोदर हार घाला. कारण गुरुचा सत्कार, गुरुचं स्थान या जीवनामध्ये अमूल्य आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा दिवा, गुरु म्हणजे ज्ञानाचा दिवा, शिष्य म्हणजे त्यातील ज्योत. गुरु म्हणजे ज्ञानाचा दिवा, शिष्य म्हणजे त्यातील ज्योत. गुरु शिष्याच्या या नात्यात सार्थकी आहे जीवनाची ज्योत, जीवनाची ज्योत. असे आपले आदरणीय सोनपेटे सरांचं स्वागत संपन्न झालेलं आहे. यानंतर आदरणीय कुलकर्णी सरांचं स्वागत करण्यासाठी राहुल पेटे, संतोष बिरादार, अंतेश्वर बिरादार आणि नारायण पुढे पटकन इथे स्टेजकडे त्यांचं नाव मी घेईन. लवकर या. दोघं जण या बाजूने या. कारण या आठवणी कायम राहणार आहे. फोटोच्या पोस्ट सुद्धा महत्वाचे आहे. कारण क्षण थोड्या वेळाचा आहे आणि ते आठवणी बऱ्याच काळ आपल्या फोटोमध्ये कैद होणार आहे. आमचे वर्ग शिक्षक वर्ग 10वीचे वर्ग 7वीचे सुद्धा कुलकर्णी सरांचं शिकवणं मराठी भाषा असेल किंवा विज्ञान असेल दोन्ही विषयांच्या आठवणी खूप साऱ्या आहेत. मराठी भाषेतले विशेष म्हणजे कविता सर खूप छान शिकवायचे आणि विज्ञान हा विषय शाळेमध्ये साहित्य असो नसो दुसऱ्या शाळेतून साहित्य आणून सुद्धा आम्हाला त्यांनी प्रयोग दाखवले. आंब्याच्या झाडाखाली एका टेबलवर सूक्ष्मदर्शी ठेवून कांद्याचा पापुद्रा दाखवण्याचा क्षण आम्हाला आजही डोळ्यात दिसतात. असे आमचे धडपडे आदरणीय कुलकर्णी सरांचा सत्कार सोहळा झालेला आहे. यानंतर राठोड सरांचं स्वागत करण्यासाठी विवेक रोडगे, भीम जाधव, माधव जाधव, जयपाल वाडकर यांनी स्टेजकडे यायचे. पटकन यायचे. यानंतरच्या स्वागतासाठी शिवकुमार पाटील, शिवाजी तोबरे, सचिन पटवारी, अंकुश गुरुडे समोर बाजूला तयार व्हायचे. सध्या विवेक रोडगे, भीम जाधव, माधव जाधव, जयपाल वाडकर कोणीच कोणाला उठून नका. पटकन या. कोणीच लावायचं नाही. तुम्ही नाही गेलं तर मी जाईल मग त्या ठिकाणी. आगे समोर ते घ्या की आगे समोर. यानंतर वर्टी काकाचं स्वागत करण्यासाठी शिवकुमार पाटील, शिवाजी तोबरे, सचिन पटवारी, अंकुश गुरुडे स्टेजकडे यायचे. ज्यांनी स्वागत केले त्यांनी पिशवीमध्ये त्यांचं साहित्य व्यवस्थित टाकून द्यायचं आणि मग स्टेजच्या खाली जायचंय. सोनपेटे सरांची पिशवी सरांच्या बाजूला, सोनपेटे सरांची बाजूला. यानंतरच्या स्वागतासाठी उमेश पटवारी, नामदेव पेठे, जयप्रकाश जाधव, अहमद मुल्ला आला का? अहमद आला नाही. आला अहमद यांनी तयार व्हायचंय. अहमद बाहेर आहे म्हणे. गंगाधर बंजगिरे आगे समोर. काकांनी खूप छान शाळेमध्ये आमची वर्ग साफसफाई असेल, कार्यक्रमाच्या वेळेस फलक साफसफाई असेल किंवा प्रत्येक वेळी जेही अडचण आम्ही विचारू तर त्या अडचणीला आम्हाला सहकार्य करायचे. आमची बेल त्यांनी वेळेवर वाजवली. आम्ही आज छान शिकू शकतो काका तुमच्यावर. कारण शाळा ही काकांच्या बेलवर चालायची आणि ती बेल वेळेत वाजायची म्हणून सगळं शाळेचं नियोजन लागायचं. अशा आदरणीय काकांचं स्वागत संपन्न झालेलं आहे. यानंतर श्रीमती मनसुरे मॅडम यांना विनंती की आपण
शीला भोजने पटकन यायचंय. चल शीला लवकर. यानंतर मागणे सरांचं स्वागत होणार आहे. मागणे सरांच्या स्वागतासाठी उमेश पटवारी, नामदेव पेठे, जयप्रकाश जाधव आणि गंगाधर राजगिरे. तत्पूर्वी सत्कार सोहळा होईल मनोज सातवकर सरांचा आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या सर्व बालमित्रांना विनंती करते. मनसुरे मॅडम, आम्ही 9वीत असताना तुम्ही शाळेमध्ये आला होता. छोट्या छोट्या आठवणी तुमच्या खूप आहेत. तुम्ही सोनपेठे सर आणि तुम्ही एकाच वाड्यात राहत होतात शाळेजवळ. अजून मधून सुट्टीमध्ये आम्ही तुमच्या रूमकडे येत होतो. तुम्ही आम्हाला शिकवायला नव्हतात पण तुमचा संपर्क एकच लेडीज मॅडम असल्यामुळे आम्ही जवळ तुमच्यासोबत जास्त वेळ घालायचो. मनोज सातवकर सर यांना आम्ही ऑफिसमध्ये बघितला. आमच्या शाळेचं प्रशासन ऑफिसमध्ये राहून एकदम शिस्तीत आणि मस्त सरांनी चालवलेलं होतं. ते होते त्यांचं प्रशासन होतं आणि कुठल्याही गोष्टीसाठी नियोजन लागतं आणि नियोजन सर खूप छान पद्धतीने करायचे आणि शाळा आमची व्यवस्थित चालायची. शाळेचे केंद्रबिंदू म्हणजे आमचे मनोज सर. यानंतर मागणे सरांचं स्वागत करण्यासाठी नागेश साखरे, महेश सापुले, परमेश्वर राजगिरे आणि पठाण समर. गाडी जाईल सर. थोडस घाईत झालेल्या नियोजनात चुका होऊ शकतात. सर्वांनी सांभाळून घ्यायचंय. त्याच्यावर एक गोष्ट सांगणार शिक्षक शक्यतो चुका टाळण्याचाच प्रयत्न करेन. कारण विद्यार्थी बरेच 2-4 अपसेंट आहेत. आणि यानंतर डीपी कांबळे सरांचं स्वागत करण्यासाठी मी पठाण समोर नागेश झालं. डीपी सरांचं स्वागत करण्यासाठी विष्णू वाडकर, जयपाल वाडकर, परमेश्वर बिरादार आणि भीम जाधव या चौघांनी समोर यायचंय. सगळ्यांकडे शक्यतो लक्ष देईन. जर विसरलं तर उभं राहायचं मी राहिलो म्हणजे मला नाव घेता येईल. नाव सगळ्यांची पाठ आहे. शंकर जाधव का नाही आणि प्रशांत शिंदे. यानंतर मोलवाडे सरांचं स्वागत होईल. समोर थोडं मागं समोर. यानंतर मोलवाडे सरांचं स्वागत करण्यासाठी परमेश्वर शिंदे, शिवाजी कोबरे झाले.
वडगे, राम वडगे पहिल्यांदा, धनाजी वडगे, धनाजी वडकर, त्यानंतर प्रशांत शिंदे, आनंद बिरादर, विष्णू वडकर, मोतीराव मुंडे, मॅडम साठी मुलींचे नाव घेते. 6 मुली उठवते, सगळ्या कव्हर करते. त्यानंतर भुसे सरांचं स्वागत. नाव घ्या माझ्याकडे समोर बघा. दुसरं मागा सरांचं स्वागत करण्यासाठी शंकर जाधव, राम येलमंडे, योगेश पाटील, जयप्रकाश जाधव यांनी स्टेजकडे यायचे. भुसे सरांचं स्वागत करण्यासाठी आदरणीय मलवाडे सर आम्हाला मराठी शिकवायचे. अशी मराठी शिकवायची की कोणाचंच लक्ष इकडं तिकडं होऊ नये म्हणून 4 वाक्य शिकवले की 2 प्रश्न विचारायचे. इकडे पाहायला सुद्धा संधी राहायची नाही. वर्गामध्ये कोण झोपायला गेले पण आम्ही बघत नव्हतं. आम्ही सर काय शिकवायला. आदरणीय भोजने सरांचं खूप खूप स्वागत. भोजने सरांची हिंदी आठवते आम्हाला. थोडं मागे सरका, थोडं दुसरं काय मागे, थोडं आणि समोर हातावर घे. आता जे आपले बालमित्र आहेत पटकन समोर स्टेजकडे यायचे. राहिले कोणी नाव घ्यायचं, कोणी राहिले. यानंतर आदरणीय भोजने सरांचं स्वागत करण्यासाठी मी माधव जाधव, नागेश साखरे, एकनाथ माने, नारायण भुगे यांना विनंती करते लवकर यायचं स्टेजकडे. तोपर्यंत तुम्ही साहित्य घ्या. आणखी राहील कुणी का आपल्या विद्यार्थ्यांपैकी कुणी राहिलं असेल आवाजून आठवण करून द्यायचंय. आदरणीय भोजने सर आपण स्टेजकडे यायचंय. सरांचा सत्कार करण्यासाठी मी धनाजी वाडकर, नारायण भुगे, एकनाथ माने आणि नागेश साखरे यांना विनंती करते. अतिशय छान पद्धतीने सर आम्हाला हिंदी शिकवायचे. पाठाबरोबर व्याकरणची सुद्धा सरांनी छान तयारी करून घेतली. छोट्या छोट्या गोष्टीकडे सरांनी लक्ष देऊन आम्हाला शिकवलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे. प्रत्येकाचा सत्कार झाले की थोड्याशा टाळ्या अशा वाजल्या पाहिजे की अर्धातूनपर्यंत पोहोचल्या पाहिजे. माझ्या मिस्टरांना ऐकू घ्यायला पाहिजे. यानंतर मद्रे सरांचं स्वागत करण्यासाठी नामदेव पेटे, राम रोडगे, अंधेश्वर बिरादार, सिद्धेश्वर स्वामी लवकरच स्टेजकडे. कपाट लोक आता समोर थांबल्यावर
जाधव सरांचं स्वागत करण्यासाठी शिवकुमार पाटील, विवेक रोडगे, विष्णू वाडकर आणि सचिन पटवारी. आदरणीय जाधव सर अतिशय शिस्तीचं व्यक्तिमत्व. सर आम्ही 96 ते 99 किंवा 95 ते 2000च्या काळामध्ये जशी तुमची शिस्त होती तशी आज तुमच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. तुमचं ते चालण्याची लगब, बसण्याची उठण्याची लगब या छोट्या छोट्या गोष्टीकडे आम्ही पाहतो. तुम्ही शिकवताना हातामध्ये खडू कसा धरत होता आणि खडू जेव्हा बोर्डावर लिहायचं तो खडूचा जो खडूची जी धूळ आहे ती सुद्धा हाताला लागत नव्हती. अतिशय सिस्टमॅटिक सरांची शिकवणी. एक मिनिट सर सुरुवातीला फार लाजायचे, आता छान सगळ्यांना मनमोकळं बोलत आहे. आणि विशेष म्हणजे आवर्जून एक राहिलं सांगायचं, सर शाळेमध्ये तबला वाजवायचे. सरांच्या तबल्याच्या सरावासोबत माझ्या गाण्याची कुलकर्णी सरांनी जाधव सर दोघं तबला आणि पेटी दोन्ही पण वाजवायचे आणि त्यांच्या सरावासाठी एक प्रोग्राम असला की 15 दिवस मी 3-3 घंटे यांच्याकडेच असायचे. विशेष म्हणजे पहिलं DP कांबळे सर, सरांची बाजूला रूम होती, शाळेच्या बाजूला जुना वाडा सरपंचा आणि त्या वाड्यामध्ये सरांची रूम आणि आम्ही सरावाला त्या रूममध्ये जायचो. आणि शंकरांनाचा वाडा, नाव राहिलं विसरून राहिलं, शंकरांनाच्या वाड्यामध्ये आम्ही जायचो. चिकूचे झाड होते सर त्या वाड्यामध्ये आणि त्या वाड्यामध्ये. आणि विशेष म्हणजे आमच्या मुली इतक्या उत्साही की सर कधी ते रूम चालवायला पाठवतात. 3 वाजता मुली ते रूम चालवायला केव्हा जाईल. शिकवायला काय वर्गामध्ये आम्हाला काही पाहिजे नव्हतं, आमच्या सरांची सेवा आम्हाला करायला मिळाली हाच मोठा भाव त्यांच्यामध्ये असायचा. आणि उत्साहाने मुली खेळायला किंवा शेवटच्या पिरियडमध्ये असल्या की रूम साफसफाईला 4 ते 5 मुली पळायच्या. असं आमचं बालपण. जाधव सरांची आठवण म्हणजे सर छान तबला पेटी दोन्ही सराव करून घ्यायचे. कुलकर्णी सर आणि जाधव सर दोघांची 1 नंबर जोडी आणि त्यामध्ये मंगल आरगे आणि मी आम्ही दोघी गाणी म्हणायला सरांसोबत असायचो. प्रभाती सुरभिरंगती दशदिशा भूपाळी रंगती हे गाणं मंगल आरगे याने 26 जानेवारी दिवशी खूप छान पद्धतीनं गायलं. मंगल गणपतराव आरगे ही विद्यार्थिनी कॅम्पला राहायची आणि बहुतेक 7वीच्या नंतर शाळा तिनं वडिलांच्या बदलीमुळे तिला ती शाळा सोडावी लागली. आम्हा दोघीची खूप छान मैत्री. दोघी आम्ही एकाच बाकावर बसायचो गाणी म्हणण्यासाठी. लवकर जाता येत आहे हा आमचा उद्देश असायचा. तिच्या आवाजाची थोडीशी लकब माझ्यामध्ये यायची, तितकं जमायचं नाही पण प्रयत्न करण्याची सवय पहिलंच असल्यामुळे तिच्यासारखं थोडंसं म्हणायचं. सरांनी खूप छान गाणी शिकवले. मुलीचा बाप म्हणाला तर जीवाला घोर कधी राहत सदा अशाल मुलीची घाल झोप नाही सारी राहत. अरे ह्या मुंड्यानं गेलंय सारं वाटोळ मुलीचा बाप. अशी खूप छान गाणी आम्हाला. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त गाणे नव्हते तर या गाण्यातून सामाजिक समस्या आणि त्या समस्येवरचं उपयोजन आम्हाला त्या काळामध्ये त्या गाण्यातून आम्हाला शिकता आलं. हे आम्हाला आनंदाची गोष्ट. अशा पद्धतीनं श्रीधर जाधव सरांचं स्वागत झालेलं आहे. यानंतर मुरलीभाऊचं स्वागत. मुरलीभाऊचं स्वागत करण्यासाठी जयप्रकाश जाधव, अहमद मुल्ला नंतरचं सिरियल तिच्या मुळात असं होत आहे. बरं स्वागत तत्पूर्वी गणेश पुरे मॅडमांना विनंती करते की त्यांनी गणेश पुरे मॅडमला विनंती करते की आपण स्टेजकडे यायचे. आणि अनुराधा वाडकर, मीरा वाडकर, ज्योती पाटील आणि ज्योती रोडगे या मैत्रिणीला विनंती करते की आपण मॅडमचा सत्कार करायचा आहे. सोबतच आशा यलमंडे आणि शकुंतला संपते तुम्हा दोघींनी जायचंय. 6 विद्यार्थिनी मॅडमचा सत्कार करा लवकर. स्टेजकडे लवकर ट्रेनर. इकडून 3 मुली थांबा व्यवस्थित फोटो घेऊया. गणेश पुरे मॅडमची नियुक्ती 2000
2000ची असेल. हार्दिक हात किती आहे की सगळ्या हातामध्ये गणेशपुरी मॅडम शाळेत शिकवतात पण त्या माझ्या सगळे हात धरायचे नेमकं थांबायचं थोडंफार बस हा समोर पाहिजे. यानंतर बिरादर मॅडमचं स्वागत. त्यांना विनंती का आपण स्टेजकडे यायचे. बिरादर मॅडमचं स्वागत करण्यासाठी रंजना जाधव, संगीता जाधव, सुनीता कुंभार आणि भाग्यश्री पाटे या चौघींना विनंती का आपण स्टेजकडे यायचंय. आदरणीय बिरादर मॅडम सायन्स विषयासाठी बरोबर का म्हणता की बिरादर मॅडम या सायन्स विषयासाठी आपल्या शाळेमध्ये नियुक्त झालेल्या होत्या. त्यावेळेस बहुतेक आम्ही 10वीच्या बॅचला असेल. मॅडम गंगापूरच्या आहेत हा फार मोठा आनंद आहे आम्हाला. नात्याने त्या माझ्या मावशी लागतात. मॅडमची नियुक्ती संस्थेत होत असताना कोण कोण धडपड केलं त्या सगळ्या गोष्टी मला आजही लक्षात आहेत. मॅडम गंगापूर मधून तुमच्यासाठी कोण कोण धडपड केलं विशेष म्हणजे चंद्रराव पाटील मामा बरोबर आहे. चंद्रराव पाटील मामांच्या धडपडीमुळे मॅडमची नियुक्ती आपल्या शाळेमध्ये झाली. आणि विशेष म्हणजे या आठवणी कुठं अजून उघडल्या नाहीत. डायरेक्ट पहिल्यांदाच केलं सांगतात. थोडस चुकेल किंवा थोडस दुसरं अशा आठवणी पुन्हा उजाळाच्या आठवणीला. यानंतर बसवराज भाऊचं स्वागत करण्यासाठी मी जयपाल वाडकर, श्रीधर जाधव, उमेश पटवारी आणि राहुल पेटे यांना विनंती करतो. लवकर स्टेजकडे यायचंय. बसवराज भाऊ म्हणजे शाळेतला हस्त खेळतं वातावरण. सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या मुलांसोबत चांगली मैत्री छान धडपड भाऊची असायची. प्रत्येकाच्या तोंडातलं नाव म्हणजे बसवराज भाऊ. आम्ही सुद्धा हसी मजाक करायचो. मुरली भाऊ आहेत का चेहरा बदलल्यामुळे थोडं लक्षात येत नाही. मुरली भाऊंच्या पण खूप आठवणी आहेत. त्रास म्हणजे पॅरालिसिस की कॅन्सर बिलकुल सर. आणि अजून खूप छान होणार आहात. भाऊ तुम्ही प्रॉपर पहिल्यासारखा तुमचा चेहरा होईल. हस्त खेळतं वातावरण तुमच्या घरामध्ये पुन्हा येऊन आम्हा सर्व बालमित्रांकडून शुभेच्छा. आणि तुमचं स्वागत करण्यासाठी मी परमेश्वर पाजगिरे, अहमद मुल्ला, सचिन पटवारी, अंकुश गुडियाला विनंती करतो. लवकर यायचं. यानंतर नागनाथभाऊंचं स्वागत होईल. स्वागत करण्यासाठी शंकर जाधव, धोंडीराम पांडे, जयप्रकाश जाधव, राम एलमोटे यांनी स्टेजकडे. सोबत योगेश पाटील सुद्धा. योगेश पाटील, प्रशांत शिंदे. मुलीमध्ये सर्व मुली आल्यात ना. सूत्रसंच
थोडं मागं समोर. नागनाथ भाऊची नियुक्ती साधारण 97ची असेल, बरोबर आहे. 97ची नियुक्ती नागनाथ भाऊची. त्याच्या अगोदर तात्या आणि मुरली भाऊ होते, मग नागनाथ भाऊ आले, मग बसवराज भाऊ. आणि यानंतर सर्वांचं लक्ष वेधन सर आणि आपले बालमित्र सर्वांचं मी लक्ष वेधन की आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित माझ्या मैत्रिणीचे मिस्टर पाटेभाऊजी आहेत मागे तुला दिसत नाही, माझं लक्ष आहे. आदरणीय पाटेभाऊजींचं स्वागत करण्यासाठी बालमित्र विष्णू गडकर, राम रोडगे, सिद्धेश्वर मठपती, महेश चापुले यांना मी विनंती करते. हा आमच्या धर्मचांचा सुद्धा भक्कम पाठिंबा असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम अरेंज करू शकलो. आमच्या एका भाऊंचा सत्कार म्हणजे आमच्या सर्व कुटुंबियांचा सत्कार आम्ही असं म्हणू. आमच्या या ग्रुपकडून आम्हाला भक्कम पाठिंबा देणारे आम्हाला आपल्या कायम स्मरणात राहणारी ट्रॉफी तथा आपला मित्र श्रीधर जाधव यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक प्रोडक्ट या ठिकाणी देऊन आपल्या सर्व श्रेणी मित्रांचा या ठिकाणी त्याच्या वतीने सुद्धा सन्मान संपन्न होत आहे. ज्या सावित्रीबाईंना शिक्षणाची द्वारी बोलली त्या पहिल्या महिला शिक्षिका आणि त्या स्त्रियांचा मानसन्मान याही ठिकाणी आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत. प्रथमतः ज्या आमच्या गृहिणी ज्या देशाच्या विकासासाठी आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व वेळ देऊन या ठिकाणी आपलं आयुष्य जिरवत आहे त्या सर्व गृहिणींना पहिल्यांदा या ठिकाणी यथोचित मान सन्मान सर्व शिक्षकाच्या वतीने या ठिकाणी मिळत आहे. आपल्या संस्काराची आपल्या शिक्षणाची ही पूर्वी सदैव आमच्या स्मरणात आणि आठवणीत राहील. आजही आयुष्याच्या कुठेही पदावरती किंवा कुठल्याही क्षेत्रात आम्ही जाऊ निश्चितच आपल्या आठवणी आमच्या हृदयात कायम स्मरणात असतील. मी मैत्रिणींना विनंती करतो की आपण लवकरात लवकर यायचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान खूप मोठं आहे, हे आपण नाकारू शकत नाही आणि आपण नाकारणार नव्हे. त्याच महिलांचा सन्मान या ठिकाणी प्रथमतः आपल्या गेट टुगेदरच्या सर्व मित्रांच्या वतीनं या ठिकाणी प्रथमतः त्यांना मान सन्मानित करून या ठिकाणी संपन्न होत आहे. या सर मी व्यासपीठासमोर बसलेल्या सर्व शिक्षक वृंदांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी मुलींना विनंती करतो आपण लवकर यायचं आहे. जेवढाची वेळ होत आहे आणखी प्रोग्राम आपले आहे कृपया आपण लवकरात लवकर या. बरोबर 25 वर्षाच्या या आठवणीला उजाळा 29 मार्च 2025 मध्ये आपण हा गेट टुगेदरचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आनंदाने त्या ठिकाणी संपन्न होत आहे. याचपैकी याच डोळा हा अद्भुत प्रसंग आपण सर्वांनी आपल्या डोळ्याने या ठिकाणी पाहत आहोत. एक मनात उल्हास आहे, एक वेगळं कोडा आहे. तिथे येईपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळंच अडचणीचा डोंगर उभारला होता. तिथल्यानंतर प्रत्येक जण आपल्या मित्रमैत्रिणींच्या आठवणीमध्ये त्यांच्या समासामध्ये या ठिकाणी विसरून गेले आणि एकत्रित येऊन हा सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. जगाच्या पाठीवर कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलांना एक वेगळं स्थान
निर्माण केलेल्या महिला आहेत. याही आपल्या मैत्रिणी आपापल्या विविध क्षेत्रामध्ये नोकरी असेल, कौटुंबिक आपले शिक्षण असतील, एक गृहिणी असतील, या प्रत्येकामध्ये त्यांनी या ठिकाणी विशेष असं योगदान दिलेलं आहे. यानंतर आत्ताच कविताच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या समोर उलगडा केला ते राहू, धडपडणारी राहू ब्रदर, तिचा सन्मान या ठिकाणी श्रीमान सोडके सर ट्रॉफी तथा श्रीधर जाधवच्या वतीनं आयुर्वेदिक प्रोडक्ट करून जेणेकरून राहूची आणखी यशस्वी अशी कायम राहू नृत्य करण्यासाठी सन्मानित करण्यात आलं. यानंतर माझे जे मित्र आहेत जे अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, जय जवान जय किसान, ज्यांनी शेतीमध्ये अतिशय उत्तम कार्य ज्यांचं चालू आहे, त्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. शिवकुमार, श्रीधर जाधव, भीम जाधव, पटवारी, आपला मातृस्मित यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं. महिला संपले. शिव पाटील, श्रीधर जाधव, जय पटवारी, या सर्व राम रोडगे, भोगेस, हे साखरे ज्यांनी आपल्या विविध क्षेत्रामध्ये एक उत्तम नागरिक म्हणून ज्यांनी आपलं जीवन समर्पित करत आहे, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या लेकरा बाळामध्ये अतिशय उत्साहामध्ये जे स्वाभिमानाने माझे मित्र उभे आहेत, या सर्व मित्रांचा या ठिकाणी मान सन्मान प्रथमतः या सर्व मान्यवरांच्या हाताने संपन्न होईल. भीम जाधव असेल, साखरे असेल, भुगे असेल, जोडीबा असेल, जाधव असेल, बिरादार असेल, शिव पाटील असेल, माझा व्यावसायिक मित्र चापुली असेल, राम एलबंडे असेल, प्रशांत असेल, मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण प्रथमतः व्यासपीठावर यायचं आहे. माणसापाशी किती आहे याला महत्व नाही, माणूस किती आनंदाने कसा जगतो यालाच महत्व आहे. आणि हीच मैत्रीची गाठ एकत्र घट्ट होण्यासाठी आपण हा गेट टुगेदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी सर्वांना विनंती करतो या वर यायचं. साखरे, जाधव या मित्र ज्या मित्रांनी हे मानचिन्ह सन्मान चिन्ह घेतलेलं आहे तरी थोडंसं लवकर होऊ शकतो. जे राहिले ते समोर यायचे लवकर. रामपार पुढे गेले. भीम जाधव, चापुले, जोडीबा, शिव, अंकुश ये समोर. माझ्या सर्व मित्रांना या ठिकाणच्या कार्यास आमचा सलाम. अतिशय हसीखेच्या वातावरणामध्ये, आनंदामध्ये यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि याचा मनस्वी आनंदही आहे. क्षेत्र कुठली असू द्या त्यामध्ये परिपूर्ण कार्य करणं हीच आमची गुरुजनांची शिकवण आणि आमचे मित्र या ठिकाणी आनंदाने आपल्या जीवनात यशस्वी होत असताना आम्ही सर्वजण पाहत आहोत. या माझ्या मित्रांना विनंती आपण स्वीकारायचं आहे, गुरुवारी सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. थोडंसं लवकर जे अतिशय उत्कृष्ट व्यावसायिक आपापल्या क्षेत्रामध्ये पारंगत असणारे आमच्या सर्व क्वचित मित्रांचा या ठिकाणी सन्मान या मान्यवरांच्या हस्ते. त्याला एक गुरुदक्षिणा म्हणून एक ट्रॉफी तथा
आयुर्वेदिक औषध म्हणून सन्मानित होत आहे. हे प्रशांत रामी यानंतर व्यवसाय क्षेत्रात काम करणारे राहुल पेटे असतील, आमचा मित्र राम रोडगे असेल, पत्रकारी क्षेत्रात एक अवल्य कार्य करणारा, त्याचही या ठिकाणी मान सन्मान गुरुदक्षिणा असे स्नेहभेट त्या ठिकाणी होत आहे. राबेल म्हणते मी फोटोग्राफरला विनंती करतो की आपण थोडंसं लवकर कॅच करायचं, जास्त वेळ घेऊ नये. चला यानंतर आपल्या क्षेत्रात यानंतर आपल्या समोर आमचे मित्र येतील उमेश पटवारी, सिद्धू गणपती, वारकर विष्णू, एकनाथ माने, संतोष बिरादार, महेश सापुले, राहुल तुम्ही राहिली का थोडंसं मागे काळजी. राम जाधव रेकॉर्डिंग चालू आहे. पोलीस क्षेत्रात एक बाजूला सिद्धू गणपती, आदर्श शेतकरी आमचा माधव जाधव एक उद्योगपती म्हणून त्याची ख्याती आहे. यानंतर उमेश पटवारी इंजिनियर आपल्या यायचं. यानंतर ज्यांनी देशासाठी सेवा केली आमच्या बॅचचा आमचा आर्मी मॅन एकनाथ शिंदे, एकनाथ माने, एकनाथ माने. यानंतर आपल्या बॅचचा आपला मित्र केस आहे विष्णू वारकर, याचंही या ठिकाणी ट्रॉफी तथा आयुर्वेदिक प्रोडक्ट देऊन त्याचं गुरुपद एक स्नेहभेट त्याला दिली जाणार आहे. कोणी मित्र राहिले असतील तर त्यांनाही मी आवाहन करतो की आपण व्यासपीठावर यायचं. सर्वांची नावं या ठिकाणी आणखी येण्यासाठी थोडासा अवकाश आहे. आपण विनंती राहील कोणी राहिलं असेल तर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं. यानंतर अंतेश्वर बिरादार, श्यामलाल प्रायमरी शिक्षक, अक्षरांतर माझे मुख्याध्यापक, अक्षरनंदन श्यामलाल. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी जे प्रतिमा पूजनासाठी प्रतिमा ठेवलेल्या आहेत तर